आज जिल्ह्यातील रुग्णालय अकोल्यामध्ये HPV लसीचे उद्घाटन झालेले आहे। ही लस संपूर्णपणे सुरक्षित आहे। याचं हेच कारण आहे जे स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होतो त्याला प्रतिरोधक म्हणून ही लस दिल्या जाते आपल्याकडे। तर ही लसीची सुरुवात 28 तारखेपासून लॉन्च झालेली आहे। तुझ्या मैत्रिणींना पण सांग, ज्यांना ही लस घ्यायची असेल त्यांना सांग या लसीचे फायदे काय आहेत आणि इथे आपल्या इथे ही सेवा फ्रीमध्ये दिल्या जाते। तर तुझ्या मैत्रिणींना पण तू मोटिवेट करू शकते है ना, की तुम्ही माझ्या मैत्रिणी म्हणून त्यांना सांगतो तर त्या सगळे येतील। ही लस घेण्याची वयोगट 14 वर्ष पूर्ण झालेले असावेत आणि 15 वर्षाच्या आत ही लस दिल्या जाते। आणि ही लस नवीन नाही आहे, ही 2006 मध्ये हिचं संशोधन झालेलं आहे आणि ज्यांनी ही लस शोधून काढली त्यांना 2008 मध्ये म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे आणि 2006 पासून अनेक देशांमध्ये 100पेक्षा जास्त देशांमध्ये ही लस चालू आहे आणि भारत सरकारने यावर्षी 28 फेब्रुवारीला आपल्याकडे ही लस लॉन्च केलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 8 मार्च पासून लसीकरण चालू झालेलं आहे आणि HPV लस सुरक्षित आहे आणि HPV लस घेतल्यामुळे पुढे भविष्यामध्ये होणारा जो म्हणजे गर्भाशयामुळे कॅन्सर आहे तो रोखण्याकरता ही लस मदत करणार आहे आणि अजूनही काही कॅन्सर आहेत त्या सुद्धा मदत करणार आहे। त्यामुळे ही लस प्रत्येक 14 ते 15 वर्षा वयोगटातील मुलींनी घ्यायला पाहिजे। जसं गर्भाशय मुखाचं कॅन्सर हे प्रिव्हेंट करतं। आपण पाहिलंय की एखाद्या वेळेस कॅन्सर झाला तर त्या व्यक्तीवर आर्थिक संकट पण असतं आणि मेंटल ट्रॉमा सुद्धा असतो। पूर्ण फॅमिली त्याच्यात सफर होते आणि मृत्यूचं पण प्रमाण वाढतं। जर अशी लस आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याने आपण प्रिव्हेंट करू, प्रतिबंध करू शकतो, तर निश्चितच ते खूप चांगला एक उपाय आहे। म्हणून सगळ्या मुलींना आम्ही आवाहन करतोय आणि सगळ्या पालकांना सुद्धा आवाहन करतोय की 14 वर्ष पूर्ण झालेले पण 15 वर्ष पूर्ण न झालेल्या या सर्व मुलींना शासकीय रुग्णालयात आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र इथे ही लस मोफत देण्यात येत आहे। तर कृपया या संधीचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा।